क्रॉस घेऊन आला सर तुम्ही विचारा. प्रभाग क्रमांक 7 मधून आपण वंचित बहुजन आघाडीकडून मतदारांनी आपल्याला प्रचंड मतांनी विजयी केलेला आहे. काय विजयाबद्दल काय सांगणार, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? प्रभाग क्रमांक 7च्या जयवीन नगर मखदूम नगर प्रभागातील सर्व सुजाण मतदार बंधू आणि भगिनींना मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला भरघोस मतांनी विजयी केलेले. आमच्या चारी उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार मानतो मी. जयभीम नगर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला होता आणि त्या जयभीम नगर मधून जे आंबेडकरी चळवळीचा जो करारा बांधला होता, काही काळाच्या नंतर तिथं काँग्रेसचा बालेकिल्ला होता. असं मानण्यात येते की शिवाजीनगरच्या वाड्याला आपण सुरंग लावून काँग्रेसच्या सोबतीनं विजय मिळवला आणि पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळीचा बाणा आहे असं स्पष्ट केलं. काय वाटतं? जयभीम नगर हा भाग सुरुवातीपासूनच आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. असं कोणी सुरुंग कधी लावलेलं नाही. फक्त प्रभाग रचनेमध्ये तोडफोड करून त्याच्या आधी काही उमेदवार तिथून निवडून आले असतील, पण हा जयभीम नगर हा प्रभाग नेहमीच आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे तुम्ही विधानसभेला पराभव झाला, नंतर तुमच्यावर जनतेने पुन्हा एक बार विश्वास दाखवला आहे. आता नगरसेवक म्हणजे एक प्रकारे आमदारचा विकासाचे ब्लू प्रिंट तुम्ही कसं करणार? जयभीम नगर प्रभाग आमचा जो आहे आणि मखदूम नगर या प्रभागाचं आम्ही पहिल्यांदा ड्रेनेजचं मास्टर प्लॅन तयार करणार आहोत की इथे जे ड्रेनेज लाईन आहे ती मागील 40 वर्षापासून जुनी आहे. लोकसंख्या आता खूप वाढलेली आहे. तर ड्रेनेज लाईनला मोठे पाईप्स टाकून आणि ड्रेनेज लाईनचं पहिल्यांदा आम्ही काम करणार आहोत. त्याचबरोबर पाण्याची जी शुद्ध पाण्याची जी लाईन आहे ती ड्रेनेज लाईनच्या सोबत नसून त्याच्या बाजूला दुसरीकडून आम्ही करण्याच्या हातात काम घेणार आहोत आणि शुद्ध पाणी हे जनतेला मिळालेलं पाहिजे. त्यानंतर आम्ही नाल्यांचं आणि त्याच्यावरचे चेंबर्स, नाल्यावरचे स्लॅब टाकल्यावर रोडचे रस्त्याचे काम आम्ही हातात घेणार आहोत. हाच परिसर जयभीम नगर प्रभाग क्रमांक 7 मखदूम नगर हा आपल्याला येत्या काही काळात 1-2 वर्षात खूप यामध्ये फरक आपल्याला जाणवेल. तुम्ही इंजिनियर आहात, युवा आहात आणि जयभीम नगर मखदूम नगर या प्रभागातील बेरोजगारासाठी, युवकासाठी आपण आणि जयभीम नगर म्हणलं तर विकासापासून कोसो दूर होते मखदूम नगर आणि अप्पर कॉस्ट एसटी कॉस्ट असल्यामुळे म्हणजे विकासाचा निधी तिकडे येत नव्हता. आता तुम्ही युवा वर्गासाठी व तिथल्या जनतेसाठी कसा रोडमॅप करणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्येच आम्हाला दलित वस्ती अंतर्गत जो अण्णाभाऊ साठे विकास निधी आहे तो दरवर्षी या प्रभागाला मिळत असतो. पण इथले प्रस्थापित जे ठेकेदार आहेत, जे कॉन्ट्रॅक्टर लिडरशिप आहे, हे लोक आतापर्यंत या निधीचा चुकीचा वापर केलेला आहे. जसं बघा, हा महात्मा फुले तो विजयनगरचा सीसी रोड हा दलित वस्तीच्या पैशातून केलेला आहे. हा चुकीचा ज्यावेळेस केला होता तेव्हा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या म्हणजे नारळ या ज्या दिवशी फोडलं त्या दिवशी आम्ही अशोक चव्हाणला काळे झेंडे दाखवून निदर्शने 4 वर्षापूर्वी आम्ही केलेले आहेत. आमचा जो दलित वस्तीचा निधी आहे, आमच्याच रस्त्या, नाल्या, पाणी या आमच्या जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत, जे आमच्या गरजा आहेत प्रभागातल्या, त्याच लोकांसाठी यूज केल्या जाईल. असे बरेचसे निधी आहेत. नगर विकासचा निधी असतो, समाज कल्याणचा निधी असतो, प्रत्येक डिपार्टमेंटचा महानगरपालिकेचा असतो. महानगरपालिका जो 3% अपंगांसाठी निधी असतो, 5% महिलांसाठी असतो. या सर्व निधीवर आम्ही काम करून येथील जो बेरोजगार आहे, जो उच्च शिक्षित तरुण आहे, जो की आज MPSC UPSC च्या एक्झामच होत नाहीत, कुठल्याच प्रकारे शासन नोकरी भरती करत नाही, त्यासाठी आम्ही स्वयंरोजगारच्या माध्यमातून काही महानगरपालिकेतर्फे त्यांना छोटे मोठे लोन देता येतील का ते पण आम्ही बघणार आहोत आणि त्या लोनच्या माध्यमातून आम्ही युवकांना रोजगार निर्मितीसाठी संधी देणार आहोत. काँग्रेस आणि वंचित या दोन्ही आता युती आहे त्यांची. आता विरोधी पक्षाने त्यातून दावा ठोकला का? ही वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसची आमच्या युतीचे आघाडीचे उमेदवार आलेले आहेत निवडून. आज आम्ही चर्चा करणार आहोत, आज संध्याकाळी बसणार आहोत खासदार महोदयांसोबत, त्यांच्या टीम सोबत, की त्यात काय आम्हाला करता येते विरोधी पक्ष नेत्यासाठी, त्याचा आम्ही प्लॅन रितसर करणार आहोत. राज्यात जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे 5 उमेदवार आले, आशा पल्लवी झाले, आंबेडकर चळवळ पुन्हा जोमाने पेटेल का? 100%च या विजयाने महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व आंबेडकरी जनतेमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. हे चैतन्य असंच राहून हा ज्याचा भाग म्हणून तुम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद जे महाराष्ट्रातल्या असतील, नांदेडच्या असतील, याच्यामध्ये भरघोस यश वंचित बहुजन आघाडीला मिळणार आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा लढाई झाली.
जनतेला आपण काय सांगू? जनतेने निवडून दिलं आपल्याला त्या. प्रथम तर मी हे निवडणूक ज्यांनी ऑर्गनाईज केल्या त्या निवडणूक प्राधिकरणाच्या आयुक्तांचे जाहीर निषेध करतो. कारण त्यांनी या निवडणुकीमध्ये जी वोटाला शाई लावायची असती ही मी परवाच वोटिंग केली, त्याला मार्कर लावलेले त्यांनी. याबद्दल आपलं मीडियाचं पण आपण कोणीच त्या प्रशासनाला विचारलं नाही की ही मार्कर का लावलेली आहे, शाई का वापरलेली नाही. आणि एवढा भरघोस जत्रा चालू होती पैसे वाटपची शहरामध्ये, एक सुद्धा पोलीस केस झाली नाही किंवा त्यांचे जे पथक असतात त्यांनी एक सुद्धा कारवाई केली नाही. म्हणजे मोकाट सोडताना सुद्धा तुमचे मीडियाचे प्रतिनिधी पण का मुख गळून बसले मला हे सुद्धा कळत नाही. मला खंत वाटते की मीडिया आपल्यासारखे नवतरुण मीडियामध्ये आहेत, आपले एवढे चांगले चांगले टायटल आहेत, आपण या पैशाची जत्रा होती एकाने आपल्या न्यूजवर का दाखवली नाही, म्हणून मला आपली पण खंत वाटते. जनतेने आपल्याला आशीर्वाद दिला, त्यांचं का कशाला आभार मानायचे? जनतेचे तर आम्ही त्यांच्या आभार मानणार नाही, आम्ही त्यांच्या ऋणात राहणार आहोत आणि येत्या काळामध्ये जनतेचे जिवंत जे प्रश्न आहेत त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. ओके.